नमस्कार मित्रांनो, गेले सुमारे 2-2.5 महिन्यांपासून आपला एकमेकांशी प्रत्यक्ष भेटण्याचा काही योग आलेला नाही। आपल्यापैकी काही मित्र मला भेटले, परंतु आपल्या सगळ्यांशी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटत राहिलो, एकमेकांच्या संपर्कात राहिलो। मला आशा आहे की आपण सर्वजण आपापल्या घरी आपापल्या ठिकाणी सर्वजण सुरक्षित आहात, योग्य ती काळजी घ्या, एवढीच सगळ्यांना नम्र विनंती। अधिवक्ता परिषदेने गेले 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आज मला या ठिकाणी निमंत्रित केलं, याबद्दल मी अधिवक्ता परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभारी आहे। मला आपल्या समोर संवाद साधण्यासाठी जो विषय दिलेला आहे तो आहे पोलीस तपासातील त्रुटी आणि त्याचा बचाव पक्षाला होणारा फायदा। या विषयावर आज आपण थोडी चर्चा करणार आहोत। मी आपल्याशी या संदर्भात थोडा संवाद साधणार आहे। मी हा विषय निवडण्याचं कारण असं की आपल्याला कदाचित कल्पना असेल, परंतु जे ज्युनियर वकील आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल, म्हणून थोडासा माझा परिचय देणं मला योग्य वाटतं। मी जानेवारी 1988 पासून म्हणजे गेल्या 32 वर्षांपासून अलिबागच्या जिल्हा न्यायालयात आणि रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा न्यायालयांमध्ये वकिलीचा व्यवसाय करतोय। 1996 ते 1999 या कालावधीमध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता म्हणून आणि त्यानंतर 4 ऑक्टोबर 1999 ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत सलग 18 वर्ष या जिल्ह्याचा मुख्य शासकीय अभियोक्ता आणि जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली। आणि या कालावधीमध्ये शेकडो फौजदारी खटले, विशेषतः सेशन्स केसेस, स्पेशल केसेस चालवण्याची मला संधी मिळाली। आणि या केसेस चालवत असताना पोलीस तपासामधल्या अनेक गोष्टी ज्या माझ्या लक्षात आल्या किंवा ज्या त्रुटी मला आढळल्या, या संदर्भात एक मला स्वतःला असं वाटलं की याचा बचाव पक्षाला फायदा कसा घेता येऊ शकतो किंवा होऊ शकतो। आणि त्याचबरोबर माझ्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये आणि त्यानंतर सुद्धा अनेक वेळा पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये किंवा त्यांच्या अभ्यास वर्गामध्ये मी वेळोवेळी जाऊन पोलिसांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या त्रुटी कशा दूर करता येतील या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला। आज तुम्ही सर्व बचाव पक्षाचे वकील म्हणून जेव्हा काम कराल किंवा सरकारी वकील म्हणून काम कराल किंवा सरकारी वकिलांना अभियोग पक्षाच्या बाजूने आपण मदत कराल, अशा वेळेला या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला माझ्या अनुभवाचा थोडा तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या वकिलीमध्ये याचा फायदा होऊ शकेल। मग आपण बचाव पक्षाच्या बाजूने काम करणारे असा किंवा अभियोग पक्षाच्या म्हणजे सरकारी वकिलांना मदत करणारे वकील म्हणून काम करत असा, याचा निश्चितपणे आपल्याला थोडाफार फायदा होईल असा माझा प्रयत्न मी माझ्या छोट्याशा विवेचनामध्ये करणार आहे। पहिल्यांदा आपण काही गोष्टींची एक मनामध्ये खुणगाठ बांधली पाहिजे। जेव्हा आपण बचाव पक्षाचे वकील म्हणून किंवा आरोपीचे वकील म्हणून फौजदारी न्याय प्रक्रियेमध्ये सहभागी होतो, त्यावेळेला न्यायव्यवस्थेमधली, विशेषतः फौजदारी न्याय व्यवस्थेमधली जी काही प्रमुख एक तत्व प्रस्थापित झालेली आहेत आपल्या देशामध्ये, त्या तत्वांकडे आपण पहिल्यांदा जायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की जी काही न्याय तत्व आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने नेहमी एक असं म्हटलं जातं की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये, हे आपल्या देशातल्या न्याय व्यवस्थेचं एक महत्वाचं सूत्र आहे फौजदारी खटल्यांमधलं। त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा महत्वाचा असा असतो की प्रॉसिक्युशन हॅज टू प्रूव्ह इट्स केस बियॉन्ड एनी रिझनेबल डाऊट। सरकारी पक्षाला किंवा अभियोग पक्षाला आपली जी काही केस आहे ही केस कुठल्याही म्हणजे संशयातीत रित्या कुठल्याही संशया पलीकडे जाऊन सिद्ध होईल असा पुरावा देता आला पाहिजे। तिसरी गोष्ट आहे ज्याला आपण बेनिफिट ऑफ डाऊट असं म्हणतो, तर ते तिसरं तत्व असं आहे की बेनिफिट ऑफ डाऊट ऑलवेज गोज टू दी अक्युज्ड। संशयाचा फायदा हा नेहमीच आरोपीला मिळत असतो। आणि चौथं तत्व असं आहे की सस्पिशन हावेवर स्ट्रॉंग कॅनॉट टेक द प्लेस ऑफ प्रूफ। संशय, आरोपीने गुन्हा केला याचा संशय फक्त आहे, परंतु सिद्ध होण्यासारखा पुरावा नसेल तर केवळ संशय
याने सरकार पक्षाची किंवा अभियोग पक्षाची केस सिद्ध होत नाही. तेव्हा ही सर्वसाधारण ढोबळमानाने जी न्यायतत्व प्रस्थापित झालेली आहेत आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेमध्ये, त्या गोष्टीची खुणगाठ मनाशी बांधून आपल्याला पुढचं विवेचन करणं किंवा त्या संदर्भात चर्चा करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ही न्यायतत्व विचारात घेतल्यानंतर आपण पुढे जाताना मला आणखी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या पुढे मांडावीशी वाटते, आणि ती म्हणजे पुरावा जो काही गोळा केला जातो आणि जो कोर्टापुढे सरकारी वकील मांडत असतात सरकार पक्षाची बाजू मांडताना, तर हा पुरावा जो आहे हा विधिग्राह्य पुरावा, कायदेशीर पुरावा आणि विश्वासार्ह असणं हे अत्यंत आवश्यक असतं. यावरच खटल्याचं संपूर्ण भवितव्य हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे ऍडमिसिबल, रिलायबल, क्रेडिबल एव्हिडन्स हा तपासामध्ये जर का पोलीस अधिकाऱ्यांनी गोळा केला आणि तो कोर्टामध्ये योग्य पद्धतीने जर का मांडला गेला तरच सरकार पक्षाला त्यांची केस सिद्ध करता येते. आणि याच्यामध्ये उणिवा राहिल्या, त्रुटी राहिल्या तर त्या आपण शोधणं, बचाव पक्षाचे वकील म्हणून त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे की कुठला पुरावा हा कायदेशीररित्या कोर्टापुढे आलेला नाही की जो येणं फौजदारी खटल्यामध्ये, फौजदारी प्रकरणामध्ये अपेक्षित आहे, आणि तो जर का आला नसेल तर मग आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा बचाव पक्षाचे वकील म्हणून घेता येत असतो. परिणामकारक जर तपास झालेला असेल आणि पोलिसांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी चांगला पुरावा जर का गोळा केला असेल आणि जो दोषारोपपत्रासोबत सादर केलेला आहे तर सरकारी वकील तो चांगल्या पद्धतीने कोर्टापुढे मांडू शकतील. परंतु जर का एखादा पुरावा किंवा जो अपेक्षित पुरावा आहे तो तपास कामामध्ये पोलिसांनीच गोळा केलेला नसेल तर सरकारी वकील बऱ्याच वेळा हतबल होतात, आणि मग अशा वेळेला फौजदारी खटला शाबित करण्यासाठी पुरेसा पुरावा न आल्याचा फायदा मिळून आरोपी हे निर्दोष किंवा संशयाचा फायदा मिळून सुटू शकतात. तेव्हा ह्या गोष्टी सुद्धा प्रामुख्याने आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मी सुरुवातीला आपल्याला न्यायतत्वांबद्दल सांगितलं, त्यानंतर आपण ऍडमिसिबल एव्हिडन्स, कोर्टापुढे येणारा पुरावा हा विधिग्राह्य पाहिजे, ऍडमिसिबल एव्हिडन्स पाहिजे, तो रिलायबल पाहिजे, विश्वासार्ह पाहिजे, क्रेडिबल पाहिजे, त्याची विश्वासार्हता न्यायालयाला निश्चितपणे पटली पाहिजे. अशा पुराव्याच्या आधारेच आपण आपला खटल्याकडे पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष जी काही फौजदारी खटल्याची सुरुवात होते किंवा एखाद्या प्रकरणाची सुरुवात होते त्याच्याकडे जाऊया. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, CRPC कलम 154 प्रमाणे दाखल होणारी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा पहिली खबर, गुन्ह्याची वर्दी ज्याला म्हटलं जातं, ह्या FIR कडे आपण बारकाईने बघणं अत्यंत आवश्यक आहे. कायद्यामध्ये प्रस्थापित झालेलं तत्व असं आहे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज नॉट अन एनसायक्लोपीडिया ऑफ द एंटायर प्रॉसिक्युशन केस. म्हणजे केवळ फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा FIR, पहिली खबर, हा काही संपूर्ण केसचा निर्णय ठरवत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी पण प्रॉसिक्युशन केसचा किंवा अभियोग पक्षाच्या खटल्याचा तो एक पाया असतो, बेस. असा हा जर का पाया भक्कम असेल तर पुढची फौजदारी खटल्याची जी काही बांधणी असते किंवा त्या खटल्यातला पुरावा आणि त्याच्या आधारे पुढे होणारं जे काही केसचं भवितव्य आहे हे या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट वरती बऱ्याच अंशी ठरत असतं. आणि त्यामुळे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा जर का अधिक चांगला असेल, भक्कम असेल, तर निश्चितपणे प्रॉसिक्युशनची केस भक्कम होऊ शकते. आता आपण बचाव पक्षाचे वकील म्हणून याच्यातले कच्चे दुवे हे शोधण्याचा प्रयत्न करणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. आणि जर का फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा फिर्यादीचा पुरावा जर तुम्ही त्याची उलट तपासणी करून तो थोडासा लूज करण्याचा प्रयत्न केला किंवा तो थोडासा अविश्वासार्ह ठरवण्याचा प्रयत्न तुमच्या उलट तपासामध्ये जर केलात तर मला असं वाटतं की निश्चितपणे तुमच्या बचावाच्या दृष्टीने तो महत्वाचा भाग आहे. आता आपल्याला कल्पना आहे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, दखलपात्र गुन्ह्याची वर्दी पोलीस ठाण्यामध्ये कोणीही देऊ शकतो. एखादी घटना घडली
तर ती कोणी पोलीस स्टेशनला सांगावी किंवा त्याच्या आधारे गुन्हा नोंदवावा, किंवा त्याच्या नेहमी असं म्हटलं जातं की जेव्हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल होतो तेव्हा द क्रिमिनल लॉ इज सेट इन मोशन. फौजदारी न्यायाची प्रक्रिया किंवा फौजदारी प्रकरणाची प्रक्रिया तिथून सुरू होत असते. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल की ती दाखल झाल्यानंतर पुढे हा तपास करण्याचा जो अधिकार आहे हा पोलिसांचा असतो. आणि फौजदारी गुन्ह्याचा तपास मग पोलीस यंत्रणा, मग ती स्थानिक पोलीस असतील किंवा विशेष स्वरूपाची एखादी तपास करणारी यंत्रणा त्याच्यामध्ये असू शकते, जसं CID आहे, CBI आहे, अन्य तपास यंत्रणा त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. परंतु सर्वसाधारणपणे आपण आपल्या जर प्रकरणांचा विचार केला तर बहुतांशी खटले हे आपल्या पोलिसांनी राज्य सरकारच्या पोलीस दलामार्फत त्याचा तपास केला जातो आणि त्यानंतर तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र पाठवलं जाऊ शकतो. माझ्या अनुभवावरून मी सांगतो की जर का फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे फौजदारी जो पहिली खबर आहे गुन्ह्याची, ही जर का प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने किंवा एखाद्या महत्वाच्या परिस्थितीजन्य पुरावा देणाऱ्या साक्षीदाराची नोंदवली गेली तर निश्चितपणे तिला जास्त महत्व किंवा ती अधिक चांगल्या स्वरूपामध्ये तपासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. आणि कोणीतरी त्रयस्थ माणसांनी जाऊन IQ माहितीच्या आधारे दिलेली खबर हा बऱ्याच वेळा सरकार पक्षाची केस थोडीशी ढिली करण्यामध्ये कारणीभूत ठरू शकते. पहिली खबर जी आहे याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की जर का तो घटना बघणारा साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हा स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी गुन्ह्याची खबर दिली तर ती अधिक चांगल्या पद्धतीची असू शकते. त्याच्यानंतर त्या प्रथम खबरीमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींचा उल्लेख येणं आवश्यक आहे ती म्हणजे जर आरोपी त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे घटना तर त्यामध्ये सर्व आरोपींची नावं त्यांनी सांगणं माहीत असणाऱ्या ही अपेक्षित आहे. जर आरोपी अनोळखी असतील तर त्यांनी पाहिलेल्या आरोपींचं वर्णन योग्य पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने देणं हे पुढच्या तपासाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. त्यानंतर घटना घडली कुठे, घटनास्थळ हा एकूणच सगळ्या फौजदारी प्रकरणांमध्ये अतिशय महत्वाचा असा भाग आहे आणि त्यामुळे घटनास्थळ म्हणजे घटना नक्की घडली कुठे याबद्दल स्पष्ट असा उल्लेख त्या प्रथम खबरीमध्ये असणं आवश्यक आहे. जर का बॉडी ऑफेन्स असेल किंवा म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीला दुखापत झाली, इजा झाली, अशा स्वरूपाचं जर काही घटना घडलेली असेल तर त्याच्यामध्ये जखमी साक्षीदारांची नावं, जर त्या घटनेमध्ये एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर त्या मयत झालेल्या, दुखापत होऊन मयत झालेल्या व्यक्तीचं नाव, गुन्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची हत्यारं वापरली गेलेली आहेत याचा उल्लेख असणं आणि त्याचबरोबर जसं फिर्यादी जर का घटना बघणारा साक्षीदार असेल तर त्याच्याबरोबर आणखी कोणी ही घटना पाहिलेली आहे याचा उल्लेख देखील असणं हे अपेक्षित आहे. म्हणजे मी नेहमी पोलिसांच्या मार्गदर्शनाच्या शिबिरांमध्ये नेहमी हे सांगत असतो, चर्चासत्रांमध्ये या गोष्टीवरती भर देतो की आपली FIR ही स्वयंस्पष्ट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जर नोंदवली गेलेली असेल तर निश्चितपणे आपली केस मजबूत होण्यासाठी किंवा अभियोग पक्षाची केस भक्कम होण्यासाठी ती फायदेशीर ठरू शकते. आणि आपण जेव्हा बचाव पक्षाचे वकील म्हणून फिर्यादीकडे पाहतो तेव्हा त्यातल्या आता मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींपैकी कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये टाळल्या गेलेल्या आहेत किंवा त्याचा उल्लेख केलेला नाही याचा शोध किंवा याचा सर्च आपण घेणं आवश्यक आहे. की जर का तो साक्षीदार सांगतो की दिवसा घटना घडली असेल, फिर्यादी सांगतो की ही घटना दिवसा घडली, अमुक एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी घडली, मग त्याच्या आजूबाजूला अजून कोण असू शकतं, इतर कोणी साक्षीदारांनी ही घटना बघितली असण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टींचा शोध आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून बचावाच्या दृष्टीने आपण त्याच्यावर उलट तपासणी करू शकतो. उलट तपासणीचा विषय निघाला म्हणून मला निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे की परवा आपण ॲडव्होकेट विलास नाईक साहेबांचं जे मार्गदर्शन ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी उलट तपासणीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा कुठल्या गोष्टीवरती आपण भर द्यायला पाहिजे याचं अतिशय छान विवेचन त्यांनी केलं. तर त्याच्यामध्ये फिर्यादीपासून आपण सुरुवात केली पाहिजे की फिर्यादीला किती पद्धतीने आपल्याला उलट तपास करता येऊ शकतो याच्यासाठी भरपूर आपल्याला संधी असते आणि म्हणून आपण फिर्यादीच्या बाबतीत या गोष्टी आहेत किंवा नाहीत या फिर्यादीमध्ये आलेल्या, म्हणजे जसं मी म्हटल्याप्रमाणे की प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराबरोबर इतर कोणी साक्षीदारांनी प्रत्यक्ष घटना पाहिलेली आहे का,
जखमी साक्षीदार कोण आहेत, मयत झालेला व्यक्ती कोण आहे, घटना नक्की घडली कुठे, अन्य आरोपींची खरी जे आरोपी होते त्यांची सगळ्यांची नावं निष्पन्न होणं, गुन्ह्यात वापरलेलं हत्यार, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की नाही, आणि जर आल्या नसतील तर त्या का आलेल्या नाहीत, याच्या दृष्टीने आपण शोध घेतला किंवा या दृष्टीने जर उलट तपासणी केली तर निश्चितपणे त्याचा बचाव पक्षाला फायदा करून घेता येऊ शकतो. आता फिर्यादीच्या बाबतीत किंवा फौजदारी खटल्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की दिवाणी आणि फौजदारी मध्ये पुरावा नोंदवण्याच्या प्रक्रियेमधला जो फरक आहे की फौजदारी केसमध्ये साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून जे काही कथन करतो तो पुरावा म्हणून कोर्टापुढे नोंदवला जात असतो. त्याच्यामध्ये फौजदारी खटल्यामध्ये कागदपत्रांचा थोडा कमी उपयोग असतो, परंतु प्रत्यक्ष साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये विटनेस बॉक्समध्ये येऊन जो काही पुरावा देतो तो कशा प्रकारचा आहे आणि तो उलट तपासणी नंतर सुद्धा विश्वासार्ह आहे का याची कोर्टाला शहानिशा अत्यंत बारकाईने करावी लागते. म्हणजे फौजदारी खटल्यामध्ये असं आहे की 10 साक्षीदार तुम्ही प्रत्यक्ष घटना बघणारे तपासलेत सरकारी वकिलांनी, परंतु ते अतिशय एकमेकांशी विसंगत जर उत्तरं त्यांनी दिली असतील किंवा एकमेकांशी विसंगत बोललेले असतील तर त्यांचा पुरावा 10 साक्षीदारांचा असून सुद्धा उपयुक्त ठरू शकत नाही सरकार पक्षाला. या उलट एकच साक्षीदार जर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी साक्ष दिली, तो कोर्टाला विश्वासार्ह वाटला तर निश्चितपणे त्याचा फायदा अभियोग पक्षाला म्हणजे सरकारी पक्षाला होत असतो. त्यामुळे एक साक्षीदार सुद्धा त्याने बघितलेल्या घटनेचा जर योग्य त्या पद्धतीने विश्वासार्हरित्या पुरावा जर दिला तर निश्चितपणे त्याचा कोर्टाला विचार करावा लागतो आणि त्या एकट्याची साक्ष ग्राह्य धरून सुद्धा आरोपी शिक्षेला जाऊ शकतात. तेव्हा इथे क्वालिटी ऑफ एव्हिडन्स याला महत्व आहे, क्वांटिटी ऑफ विटनेसेसला महत्व नाही फौजदारी केसमध्ये. त्यामुळे परिस्थितीनुसार एखाद्या घटनेला 10 साक्षीदार असतील, 25 साक्षीदार असतील तर एखाद्या घटनेला एकच साक्षीदार असू शकतो. घटना कुठे घडते ती समजा सार्वजनिक ठिकाणी घडली तर 25-50 लोक ती बघू शकतात. दिवसा घडली असेल तर निश्चितपणे ही संख्या एवढी असू शकते. रस्त्यावर घडली असेल तर जाण्या येणारे लोक असू शकतात. एखाद्या भर चौकात घडली तर आजूबाजूचे दुकानदार, तिथे उपस्थित असणारे लोक यांची संख्या जास्त असू शकते. परंतु समजा घटना रात्रीच्या वेळेला घरात घडली, एखाद्या फ्लॅटमध्ये घडली, तर अशी अपेक्षा नाहीये की खूप साक्षीदारांनी ही घटना बघितली असण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा वेळेला घरात असलेली व्यक्ती किंवा अगदी नजीकची शेजारची असणारी व्यक्ती यांचा पुरावा हा महत्वपूर्ण ठरू शकतो. आणि त्यामुळे फौजदारी खटल्यामध्ये साक्षीदारांच्या संख्येला महत्व नाही तर साक्षीदारांच्या विश्वासार्हतेला किंवा त्याच्या क्वालिटी काय दर्जाचा त्यांनी पुरावा दिलेला आहे त्याला फार महत्व आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि हेच आपल्याला प्रस्थापित झालेलं कायद्याचं तत्व आहे की किती साक्षीदारांनी साक्ष दिली यापेक्षा साक्षीदारांनी दिलेली साक्ष ही विश्वासार्ह आहे का ही गोष्ट प्रामुख्याने टेस्ट केली जाते. आता फिर्याद जी आहे ही लवकरात लवकर दाखल होणं याला फार महत्व आहे. म्हणजे घटना समजा सकाळी 9 वाजता घडली, पोलीस ठाण्यापासून घटना घडलेलं स्थळ हे 5-10 किलोमीटरच्या अंतरात असेल तर अशी अपेक्षा आहे की एक अर्धा तासात, पाऊण तासामध्ये ही गोष्ट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली पाहिजे किंवा फिर्यादी पोलीस स्टेशनला पोहोचून त्याने या घटनेची फिर्याद नोंदवली पाहिजे. आता ही प्रसंगोपात ह्या गोष्टीमध्ये फरक पडू शकतो की घटना घडली तिथपासून पोलीस स्टेशन खूप अंतरावरती आहे आणि किंवा जंगल भागात एखादी घटना घडली, ती घटना घडली त्याला कोणी आय विटनेस नाही किंवा कोणी पुढे आलेलं नाही फिर्याद द्यायला, आणि मग कोणीतरी जाणाऱ्या माणसाने एखादी पडलेलं प्रेत, रस्त्यामध्ये पडलेलं प्रेत पाहिलं किंवा जंगलात पडलेलं प्रेत पाहिलं, त्यांनी जाऊन गावातल्या पोलीस पाटलाला माहिती दिली, पोलीस पाटील पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी खबर दिली. अशा परिस्थितीमध्ये विलंब हा समजू शकतो. परंतु जेव्हा घटना एखाद्या पोलीस स्टेशन पासून जवळ घडलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक लोकांनी ती पाहिलेली आहे, मग अशा वेळेला घटना लवकरात लवकर पोलीस स्टेशनला नोंद होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे विलंब किती झाला, फिर्याद दाखल करण्यासाठी विलंब किती झाला या गोष्टीचं फार महत्व फौजदारी खटल्यामध्ये आहे. विलंबाचा परिणाम हा नेहमीच अभियोग पक्षाला ऍडव्हर्सली भोगावा लागतो. म्हणजे एक्सप्लेन करायला लागतं त्यांना किंवा त्यांना त्याबद्दलचा पुरावा द्यायला लागतो की हा विलंब का झाला. विलंबाबद्दलचं सुस्पष्ट कारण
फिर्यादीमध्ये फिर्याद नोंदताना देणं सुद्धा अपेक्षित आहे आणि ते दिलं नसेल तर एखादा अभ्यासू वकील ते नंतर घेण्याचा देखील प्रयत्न करतो आणि आपला विलंब का आहे किंवा तो विलंब झाल्याचं कारण हे निश्चितपणे तो कोर्टासमोर आणू शकतो की ह्या कारणामुळे हा विलंब झालाय आणि तो फारसा बचाव अभियोग पक्षाला मारक नाही असं सांगण्याचा सरकारी वकील प्रयत्न करत असतात. परंतु झालेल्या विलंबाबद्दलचा खुलासा फिर्याद देताना जर का देण्यात आलेला नसेल तर निश्चितपणे बचाव पक्षाने याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि ही फिर्याद जी आहे ही लवकरात लवकर दाखल होणं शक्य होतं, परंतु ती विशिष्ट कारणाने उशिराने दाखल केलेली आहे याचं कारण आणि मग त्याचा फायदा असा होऊ शकतो की जी आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत किंवा पुढे आणण्यात आलेली आहेत ही पश्चात बुद्धीने देण्यात आलेली आहेत किंवा घडलेली जी घटना आहे ही साक्षीदारांनी प्रत्यक्ष पाहिलेली नाही परंतु ते त्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे असे बनवलेले साक्षीदार पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून फिर्याद द्यायला उशीर झाला किंवा कोणीतरी शिकवून कोणाच्या तरी सांगण्यावरून अशा प्रकारची ही फिर्याद जी आहे ही दाखल करण्यात आलेली आहे आणि ह्यामध्ये आरोपींची नावं ही अशा पद्धतीने खोट्या पद्धतीने सांगण्यात आलेली असण्याची शक्यता आहे. हे कोर्टाला जर पटवून तुम्हाला द्यायचं असेल तर मग झालेला विलंब याचा फायदा आपण फौजदारी खटल्यामध्ये बचाव पक्षाचे वकील म्हणून घेणं अपेक्षित आहे आणि जर का हा मुद्दा तुमच्या उलट तपासणीमधनं जर का सुटला तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा बचाव पक्षाला भोगावा लागतो. जर हुशार सरकारी वकील अभ्यासू सरकारी वकील असतील तर ते निश्चितपणे हा विलंब भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावर तुमची उलट तपासणी होणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून FIR दाखल करताना ती ऍट द अर्लिएस्ट पॉइंट ऑफ टाइम लवकरात लवकर दाखल होणं आणि सुस्पष्टपणे दाखल होणं हे अपेक्षित असतं. जर ह्या गोष्टींचा काही उणीव असेल त्या फिर्यादीमध्ये तर त्याचा फायदा बचाव पक्षांना घेणं अपेक्षित आहे किंबहुना त्याच्यावरती अतिशय सखोल माहिती घेऊन त्याबद्दलची चे प्रश्न संबंधित साक्षीदाराला तपास अधिकाऱ्यांना विचारणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर फिर्यादीबद्दल आपण चर्चा केली. आता फिर्याद दाखल झाल्यानंतर जो प्रश्न येतो तो की इतर साक्षीदार जे असतात, समजा एखादी मोठी रॉयटची घटना घडली म्हणजे अनेक त्याच्यामध्ये साक्षीदार जखमी झालेले आहेत तर अशा वेळेला फिर्यादी जी काही नावं फिर्यादीमध्ये देतो ती सगळ्यांची देतो असं नाही, परंतु अन्य जखमी साक्षीदार मागावून हॉस्पिटलला आले, जखमी साक्षीदारांचे जबाब जर का पोलिसांनी नोंदवायला सुद्धा विलंब केला तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही त्या साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित तुम्हाला करता येऊ शकतं आणि म्हणून जखमी साक्षीदारांचे जबाब जे काही साक्षी खटल्यामध्ये नोंदवलेले असतात तर त्याच्यावरती पहिलं तुम्ही बघितलं पाहिजे की घटनेनंतर किती दिवसांनी ते नोंदवलेले आहेत, त्याच्यामध्ये विलंब झाला असेल तर तो विलंब का झाला याच्याबद्दल सरकारी पक्षाकडून काही खुलासा आलेला आहे का आणि जर तो आलेला नसेल तर त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. कारण जसं फिर्यादी हा विलंबाने आला तर त्याच्याबद्दल संशय निर्माण करायला आपल्याला जागा असते, त्याचबरोबर जखमी साक्षीदार म्हणा किंवा अन्य पुढे येणारे साक्षीदार मग तो जखमी असेल किंवा नसेल, घटना बघणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून तो पुढे येत असेल आणि त्याचा जबाब पोलीस आय विटनेस म्हणून जर का घेत असतील तर यातला पुढे येण्यासाठी विलंब का झाला किंवा त्याचं स्टेटमेंट उशिराने का दाखल झालं याच्याबद्दल चा खुलासा आपण घेणं किंवा त्याच्यावरती उलट तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. जखमी साक्षीदाराचा जबाब जर का इस्पितळामध्ये नोंदवलेला असेल, तो ऍडमिट असताना किंवा उपचार घेत असताना तो जर का नोंदवलेला असेल तर अशा वेळेला त्याच्यावरती त्याच्या फिजिकल आणि मेंटल स्टेट बद्दल डॉक्टरांनी अभिप्राय दिलेला आहे का लेखी स्वरूपात हे सुद्धा तपासणं किंवा पाहणं हे बचाव पक्षाच्या वकिलांनी न चुकता केलं पाहिजे. अपेक्षा अशी आहे की जेव्हा एखादा फिर्यादी असेल किंवा साक्षीदार असेल इस्पितळामध्ये त्याचं स्टेटमेंट नोंदवलेलं आहे तर अशा वेळेला तो बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, तो मेंटली आणि फिजिकली फिट आहे स्टेटमेंट देण्यासाठी याबद्दल डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्या स्टेटमेंटवर असणं अपेक्षित आहे. ते जर नसेल तर तुम्हाला पुन्हा संशय निर्माण करता येऊ शकतो की पोलिसांनी हे स्टेटमेंट त्याचं अशाच पद्धतीने रेकॉर्ड केलंय, स्वतः पोलीस म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी ते न घेता केवळ स्टिरियोटाइप स्टेटमेंट त्याचं तयार करण्यात आलेलं आहे कारण त्याच्यावर डॉक्टरांची एन्डॉर्समेंट नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून जेव्हा जखमी साक्षीदाराचं स्टेटमेंट घेतलं
जेव्हा ते चार्जशीट मध्ये तुम्ही अभ्यास करताना निदर्शनास आले, तर अशा वेळेला त्याच्यावर डॉक्टरांची एन्डॉर्समेंट बद्दल काही पोलिसांचं पत्र किंवा त्या स्टेटमेंटवरती एन्डॉर्समेंट आहे किंवा नाही याबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे. आणि हीच गोष्ट जी आहे ती आता जाता मी तुम्हाला याचाही उल्लेख करू शकतो की जसं डाईंग डिक्लेरेशन, म्हणजे एखादा साक्षीदार हा अशा जखमी अवस्थेत आहे, त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते स्टेटमेंट फौजदारी खटल्यामध्ये साक्षीदाराचं स्टेटमेंट हे डाईंग डिक्लेरेशन या स्वरूपात येऊ शकतं. म्हणजे तो स्टेटमेंट दिलं तेव्हा जिवंत आहे, परंतु नंतर त्याला झालेल्या जखमांमुळे त्याचं निधन झालं. म्हणजे बर्न केसमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्याबद्दल स्वतंत्रपणे मी बोलू शकतो डाईंग डिक्लेरेशन बद्दल, परंतु जाता या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की एखादा साक्षीदार जखमी आहे, इस्पितळामध्ये उपचार घेतोय, त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि त्यानंतर तो मयत झाला. असंही होऊ शकतं अनेक केसमध्ये की काही दिवसांनी तो मयत झाला, तर त्याचं झालेलं स्टेटमेंट हे डाईंग डिक्लेरेशन या स्वरूपामध्ये साबित करण्याचा प्रयत्न अभियोग पक्षातर्फे केला जातो. मग ते स्टेटमेंट घेणारे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांची साक्ष याच्यामध्ये महत्वाची ठरते. डाईंग डिक्लेरेशनच्या बाबतीत पण हेच आहे की तो जखमी व्यक्ती बोलण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीमध्ये आहे याबद्दलची डॉक्टरांची एन्डॉर्समेंट ही अत्यंत आवश्यक आहे. ती जर नसेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम जो आहे तो अभियोग पक्षाला म्हणजे सरकारी पक्षाला तो भोगावा लागतो. आपण मात्र बचाव पक्षाचे वकील म्हणून या गोष्टींचा फायदा वेगळ्या पद्धतीने घेणं अपेक्षित असतं. कारण शेवटी असं आहे की आपल्याला बचाव पक्षाचे वकील म्हणून फिर्यादी पक्षाच्या किंवा सरकारी पक्षाच्या अभियोग पक्षाच्या उणिवा शोधून काढून सरकारी पक्षाच्या खटल्याबद्दल संशय निर्माण करण्या इतपत आपण आपली उलट तपासणी केली पाहिजे. आणि जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा निश्चितच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचा फायदा हा अभियोग पक्षाला न होता तो बचाव पक्षाला म्हणजे आपल्या आरोपीला होत असतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पोलिसांनी करणं अपेक्षित आहे, त्या जर केल्या नसतील तर त्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल हे आपण आपल्या उलट तपासणीमध्ये त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आणून करणं अपेक्षित आहे. जसं मी जखमी साक्षीदारांचं म्हटलं तसंच आय विटनेसचाही मी उल्लेख केलाच आहे की समजा एखादा साक्षीदार जखमी नाही परंतु तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून पुढे येत असेल तर तो जितक्या लवकर येईल तितका त्याचा साक्षी पुरावा हा विश्वासार्ह ठरू शकतो. पण त्यांनी विलंब केला पोलिसांसमोर येऊन स्टेटमेंट देण्यामध्ये तर त्याचा काही वेळेला ऍडव्हर्स इफेक्ट हा सरकारी पक्षाच्या पुराव्यावरती होऊ शकतो. म्हणजे एक सुप्रीम कोर्टाने एका जजमेंटमध्ये अतिशय छान वर्णन केलेलं आहे की ह्युमन बिहेवियर. आता याचा फायदा सरकारी वकिलांनी हे सरकारी वकिलांना पूरक असं हे हा केस लॉ आहे. ह्युमन बिहेवियर वरती सुप्रीम कोर्टाने छान म्हटलेलं आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीची वागणूक किंवा त्याची सहज प्रवृत्ती जी काही असते एखादी घटना घडलेली बघितल्यानंतर की व्यक्तिपरत्वे बदलत असते. एखादी व्यक्ती घटना बघितल्यानंतर ती सोडवण्यासाठी पुढे जाऊ शकते किंवा तसं धारिष्ट दाखवू शकते. एखादी व्यक्ती घटना बघून न बघितल्यासारखं करून तिथून काढता पाय घेते. एखादी व्यक्ती आरडाओरडा करत सुटते आणि लोकांपर्यंत ही बातमी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून मदतीसाठी कोणीतरी लोकांनी पुढे यावं. प्रत्येक व्यक्तीची रिॲक्शन, प्रत्येक व्यक्तीची वागण्याची पद्धत एखादी घटना बघितल्यानंतर ही व्यक्तिपरत्वे भिन्न असते. एखादी व्यक्ती 4-5 दिवस गप्प बसते आणि नंतर थोडासा धीर करून ती घटना बघितल्याचं सांगते. आपण हे जरी असलं तरी सुद्धा त्याची वागणूक नॅचरल कॉन्डक्ट आहे का की तो अननॅचरली त्याची वागणूक वाटते या गोष्टींचा उहापोह हा आपण त्या व्यक्तीचा अभ्यास करून किंवा त्याच्या स्टेटमेंटचा अभ्यास करून आणि एकूण सगळी बाकी परिस्थिती जी काही असते खटल्यातली ती विचारात घेऊन त्या साक्षीदाराकडे संशय निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण त्याची उलट तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे असा एखादा उशिरा आलेला साक्षीदार आय विटनेस म्हणून स्वतःला क्लेम करत असेल तर अशा वेळेला निश्चितपणे आपण त्या गोष्टीचा अशा पद्धतीने त्या साक्षीदाराची उलट तपासणी करून आपल्याला त्याचा बचाव पक्षासाठी कसा फायदा घेता येईल या दृष्टीने उलट तपासणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे विलंब जो आहे फौजदारी खटल्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवताना किंवा फिर्यादीचा जबाब नोंदवताना प्रत्यक्ष फिर्याद दाखल होताना झालेला विलंब
या गोष्टीला फार महत्व फौजदारी खटल्यांमध्ये आहे. यानंतर पुढे जात असताना मला पुढचा जो भाग आपल्याला सांगायचा आहे हा मी FIR आणि साक्षीदारांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्याची पद्धती, त्याच्यातला विलंब, एखादा विटनेस नॅचरल आहे की तो गॉटअप विटनेस आहे हे ठरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन त्याचा फायदा कसा घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. आणि बऱ्याच वेळा माझा अनुभव असा आहे की काही वेळेला काही कारण नसताना बचाव पक्ष हे सरकार तपास यंत्रणेतले अधिकारी म्हणजे केवळ त्यांच्या कदाचित काही कॅज्युअल अप्रोचमुळे असेल किंवा त्यांना अन्य काही कारणे असेल पण विनाकारण विलंब साक्षीदारांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यामध्ये होत असतो आणि हा विलंब आपल्या फायद्याचा असतो. बचाव पक्षाच्या वकिलांना त्याचा फायदा घेता येऊ शकतो. तेव्हा त्या बाबतीत आपण अतिशय जागरूक राहिलं पाहिजे की त्या विटनेसचं स्टेटमेंट किती दिवसांनी नोंदवलेला आहे, तो साक्षीदार काय सांगतो. त्यानंतर बऱ्याच वेळा फिर्यादी आणि साक्षीदारांनी सांगितलेली घटना याच्यातली विसंगती ही सुद्धा बऱ्याच वेळा त्रुटींच्या स्वरूपात म्हणजे पोलीस तपासातल्या त्रुटी म्हणून पुढे येतात. म्हणजे एक घटना 2 व्यक्तींनी एकाच वेळेला पाहिलेली आहे, आरोपींची संख्या मर्यादित आहे, अशा वेळेला सुद्धा बऱ्याचदा 2 साक्षीदारांच्या जबानीमध्ये तफावत येत असते. एकच घटना 4 व्यक्तींनी पाहिली तेव्हा ती 4 जणांनी सारखी सांगणं अपेक्षित आहे. कधी कधी असं होतं की एखादी घटना अशी मोठी असते, घटनास्थळं वेगवेगळी असतात, सलग घटना घडलेली असते परंतु घटनास्थळ एक आहे, पुन्हा दुसरी घटना थोड्या वेळाने थोड्या अंतरावर घडली, अजून अशा कंटिन्युअस सिरीज ऑफ ऑफेन्स एकाच गुन्ह्यामध्ये घडू शकतात. विशेषतः रायटिंगच्या केसमध्ये असं होऊ शकतं. अशा वेळेला अशी अपेक्षा नाहीये की सगळेच साक्षीदारांनी सर्व घटना सांगितली किंवा बघितली, परंतु बऱ्याच वेळा माझा अनुभव असा आहे की एखाद्या 1-2 साक्षीदारांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड झाल्यानंतर तपास अधिकारी किंवा तपासात स्टेटमेंट रेकॉर्ड करणारे कर्मचारी हे नक्की ही चूक करतात की प्रत्यक्ष त्या साक्षीदाराकडे विचारपूस न करता केवळ त्यांचं नाव, गाव, वय, पत्ता हे घेऊन फिर्यादीने जसं सांगितलंय तसंच बाकी साक्षीदारांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेली असतात, स्टिरिओटाइप स्टेटमेंट. आणि आता तर या संगणकीय पद्धतीमुळे स्टेटमेंट रेकॉर्ड करताना हमखास कॉपी पेस्ट करताना होणाऱ्या चुका याच्या बाबत पण जर तुम्ही दक्ष राहिलात म्हणजे ह्याच्यामध्ये हमखास तपास अधिकारी किंवा आमचे पोलीस चुका करत असतील तर त्याचा फायदा तुम्हाला कसा घेता येईल, धचा मा कुठे झालेला आहे किंवा कुठे विसंगती सांगितलेली आहे, घटनाक्रम कुठे चुकवलेला आहे फिर्यादी आणि साक्षीदारांनी, या सगळ्या विसंगती शोधून काढण्याचं काम तुम्हाला करता येऊ शकतं जर तुम्ही पोलिसांनी केलेल्या तपासातल्या साक्षीदारांनी दिलेल्या जबानीतल्या चुका किंवा विसंगती लक्षात आणून दिल्या तर. हे तुम्हाला करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण शेवटी असं आहे की पुरावा जो आहे हा एकमेकांना कॉरॉबोरेट करणारा पाहिजे. फौजदारी खटल्यामध्ये फिर्यादीने सांगितलेली घटना आय विटनेस म्हणून त्याला कॉरॉबोरेशन दुसऱ्या साक्षीदाराकडनं करणं हे अपेक्षित असतं. तिसऱ्या साक्षीदारांनी येऊन त्याच्यातल्या आणखी सपोर्ट करणं आवश्यक असतं. परंतु जर का हा पुरावा आपसामध्ये म्हणजे 3 साक्षीदार असतील आणि तिघांनीही घटनेबद्दल वेगवेगळी वर्णनं दिली किंवा तपशील वेगवेगळा सांगितला तर निश्चितपणे संभ्रम निर्माण होतो की फिर्यादी सांगतो हे खरं आहे का, हा दुसरा साक्षीदार सांगतो हे खरं आहे की तिसऱ्या साक्षीदारांनी सांगितलेली स्टोरी खरी आहे. तेव्हा अशा वेळेला सुद्धा संशय निर्माण करण्या इतपत मटेरियल किंवा संशय निर्माण करण्या इतपत भांडवल तुमच्या हातामध्ये असू शकतं आणि त्याचा फायदा आपण मात्र घ्यायला पाहिजे. त्यामुळे एक लक्षात घ्या की बऱ्याचदा साक्षीदारांनी न बघितलेल्या गोष्टी सुद्धा त्याच्या स्टेटमेंटमध्ये घातलेल्या असतात आणि जेव्हा तो साक्षीला येतो, माझा अनुभव असा आहे की साक्षीदाराला खरं सांगायचं आहे, कोर्टामध्ये येऊन त्याला सरकार पक्षाच्या बाजूनी साक्ष द्यायची आहे, पण तो नेहमी सांगत असतो की साहेब मी घटना इथपर्यंत बघितली, म्हणजे हा आरोपी आला तिथे हातात त्याचा चाकू होता, त्यांचा वाद चालू होता, पण मी भानगडीत त्या पडलो नाही, मी तिथून निघून गेलो. पण पुढे घटना जी काही घडली, खून असेल, त्यांनी चाकूनी वार केला, ही घटना जी आहे, ही घटना जी दुसरा साक्षीदार बघतो ती ह्या पहिल्या साक्षीदारांनी पाहिलेली नाही. तो त्यांचा चाकू घेऊन आला, तिथे त्यांचा वाद चालू होता, आपण भानगडीत पडायला नको म्हणून तो तिथून निघून गेला. पण पोलीस मात्र काय करतात की त्या सगळ्यांचीच एकसारखीच टिपणं घेतात. हा जो पहिला साक्षीदार आहे की जो घटना पूर्ण बघत नाही, तिथून निघून गेलेला आहे, त्याचंही स्टेटमेंट आय विटनेस म्हणून घेतलं तर तो पुढची घटना सांगायला कोर्टामध्ये तयार नसतो.
पण प्रत्यक्ष त्यांनी बघितलेला भाग आहे तो मात्र त्याला सांगायचा आहे. तर अशा वेळेला हा सुद्धा एक ही तफावत जी तयार होते त्याचा फायदा हा तुम्हाला निश्चितपणे घेता आला पाहिजे. त्यामुळे विटनेस हा संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे का, जो आपला साक्षीदार हा संपूर्ण घटना त्यांनी पाहिलेली आहे का, याचा अभ्यास त्याच्या मानसिकतेवरून आपल्याला करता आला पाहिजे. आणि जसं विलास नाईकांनी सांगितलं की हे कौशल्य तुमच्या अंगी असेल तर निश्चितपणे विटनेस खरा कुठला आहे आणि गॉट ऑफ विटनेस कुठला आहे, किंवा तो पोलीस स्टेटमेंट प्रमाणे त्याने घटना बघितलेली नाही संपूर्ण हे सांगतो, जेवढं सांगतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पोलिसांनी लिहिलेलं असतं. मग ह्या ज्या काही विसंगती तयार होतात याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. आणि म्हणून फिर्यादी, जखमी साक्षीदार, घटना प्रत्यक्ष बघणारे साक्षीदार आणि इतर काही परिस्थितीजन्य पुरावा देणारे साक्षीदार यांच्यामधल्या आपसातल्या विसंगती तुम्हाला जर का कोर्टापुढे आणता आल्या तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे बचाव पक्षाचे वकील म्हणून घेता येऊ शकतो. आणि ह्या जर का आपण विसंगती चांगल्या पद्धतीने कोर्टापुढे आणल्या, अभ्यासपूर्ण रीतीने वस्तुस्थिती कोर्टापुढे जर का आली तर मग त्याचा फायदा बचाव पक्षाचे वकील म्हणून तुम्ही घेऊ शकता. आणि काही सिनियर वकील नेहमी एक वाक्य सांगायचे की बचाव पक्षाच्या वकिलांनी जर कागदपत्रांचा, पोलिसांच्या टिपणांचा किंवा पोलीस केस जी काही चार्जशीट असते याचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांना वेगळा बचाव शोधायची गरज पडत नाही. त्यांना त्यातच बरंचसं मटेरियल, त्या कागदांमध्येच बचाव पक्षाचं मटेरियल उपलब्ध असतं. त्यामुळे तुमचा चार्जशीटचा अभ्यास किती बारकाईने तुम्ही केलेला आहे, जसं विलास नाईकांनी परवा आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने, त्याच्यावर तुम्हाला तुमची क्रॉस डेव्हलप करता येऊ शकते किंवा तुम्ही बचाव आरोपीचा करण्यासाठी भरपूर मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतं. यानंतर आपण पुढे जाऊया. आणि मगाशी तुम्हाला घटनास्थळ याचा उल्लेख मी केला की घटना कुठे घडली हे फिर्यादीमध्ये येणं अपेक्षित आहे, परंतु घटनास्थळाचा पंचनामा, आता आपण पंचनामा या भागाकडे वळूया की तपासामधला एक महत्वाचा भाग जो असतो पोलिसांच्या, फिर्याद नोंदवल्यानंतर इनक्वेस्ट पंचनामा. जर ती घटना खुनाची असेल तर त्या जखमी झालेल्या साक्षीदाराचं निधन हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर झालेलं असेल तर त्याचा इनक्वेस्ट पंचनामा पहिल्यांदा केला जातो. किंवा काही वेळेला असं होतं की तो लगेच त्याचं निधन नव्हतं, काही दिवसानंतर निधन होतं, मग सुरुवातीला 307चा खटला दाखल होतो, गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यानंतर मग तो त्याचं निधन झाल्यानंतर, त्याच्या निधनानंतर 302चा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे इन्क्वेस्ट पंचनामा हा महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल परवा विलास नाईकांनी उहापोह केलाय, त्यामुळे मी पुन्हा ते रिपिटेशन टाळतो की जखमांचं वर्णन अपेक्षित आहे, त्याच्या कपड्यांचं वर्णन अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे आपल्या खटल्याच्या दृष्टीने. त्यामुळे इन्क्वेस्ट पंचनामा हा महत्वाचा ठरू शकतो. त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचा म्हणजे घटनास्थळाचा पंचनामा. आता फिर्यादीकडून किंवा आरोपीकडून, साक्षीदारांकडून त्यांची एखादी वस्तू घटनास्थळावर पडू शकते. मी नेहमी एक सांगत असतो की घटनास्थळाच्या पंचनाम्याला महत्व काय आहे, तर नेहमी असं म्हटलं जातं की मॅन मे लाय बट दी सर्कमस्टान्सेस डू नॉट लाय. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की फिर्यादींनी किंवा प्रत्यक्ष घटना बघणाऱ्या साक्षीदारांनी किंवा पोलिसांनी पुढे आणलेल्या खटल्यामधल्या साक्षीदारांनी सांगितलेले घटनास्थळ आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरती जो काही पंचनामा केला जातो, इथे घटना घडल्याच्या काही खाणाखुणा मिळत आहेत किंवा नाहीत हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या मिळत असतील तर त्याचा उल्लेख पंचनाम्यात आलेला आहे किंवा नाही. घटना ही अजून जवळपासच्या लोकांनी कोणी बघितली असेल अशी शक्यता आहे. त्या आजूबाजूच्या गोष्टींचा, दुकानांचा, घरांचा उल्लेख किंवा तिथल्या परिस्थितीचा उल्लेख, तिथे सरकारी कार्यालय आहे, अन्य एखादी काही गोष्ट तिथे आहे की जिथे माणसांची उपलब्धता आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बचाव पक्षाचे वकील म्हणून करून घेणं आवश्यक आहे. आणि मग घटनास्थळाचा पंचनामा करताना यातल्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी पोलिसांनी केलेला नाही या गोष्टी पण आपण अभ्यासल्या पाहिजेत. आणि जर का हा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने केला
तर मग घटनास्थळावरती आलेल्या गोष्टी, घटनास्थळावरच्या नोंदी पोलिसांनी केलेल्या आणि प्रत्यक्ष घटना त्या ठिकाणी घडलेली असताना देखील ज्या गोष्टींचा उल्लेख करणं अपेक्षित आहे त्या गोष्टी त्यात नमूद नसणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. उदाहरणार्थ फिर्यादी किंवा आरोपी किंवा साक्षीदार यांच्या काही चपला त्या ठिकाणी पडलेल्या असू शकतात. एखादं त्यांच्या अंगावरचा दागिना तिथे पडलेला असू शकतो. एखादं आरोपीचं किंवा साक्षीदाराचं घड्याळ त्या ठिकाणी पडलेलं असू शकतं. त्याचं खिशामध्ये असणारं पैशाचं पाकिट, त्याच्यामधलं असणारं एखाद दुसरा कागदपत्र त्या ठिकाणी पडून घायल झालेला असू शकतो. जखमी साक्षीदार जर जागेवरती पडला असेल तर त्या ठिकाणी त्याचं रक्त किंवा मयत जर का त्या ठिकाणी बराच वेळ पडून राहिला असेल त्याच्यावरती हल्ला झाल्यानंतर, तर त्या ठिकाणी रक्त पडणं अपेक्षित आहे. तिथे झटापट झाल्याच्या काही खुणा असणं आवश्यक आहे. गवतामध्ये किंवा अशा माळरानावरती घटना घडली आणि पावसाचे दिवस असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी चिखल असा मळलेला काहीतरी हे किंवा तुडवलेलं गवत हे त्या ठिकाणी असणं अपेक्षित असतं. आपण सगळ्या गोष्टींचा, परिस्थितीचा विचार करून घटनास्थळ पंचनाम्याचा अभ्यास हा केला पाहिजे आणि त्याच्यातल्या उणिवा, त्रुटी शोधण्याचा देखील प्रयत्न आपण बचाव पक्षाचे वकील म्हणून करणं आवश्यक असतं. एखादं आरोपीच्या शर्टचं बटन, धागा अशा गोष्टी त्या ठिकाणी पडलेल्या असतात आणि म्हणतात की जे सुतावरून स्वर्ग गाठू शकतो, तसं एखाद्या छोट्याशा सापडलेल्या गोष्टीवरनं तपासाला सुद्धा दिशा मिळू शकते आणि पोलीस खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकतात. परंतु हे करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण बारकाईने करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कागदपत्रांमध्ये म्हणजे तपास कामाच्या कागदपत्रांमध्ये पोलिसांनी या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे किंवा नाही हे सुद्धा पाहणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे घटनास्थळाची परिस्थिती काय असू शकते याचं इमॅजिनेशन बचाव पक्षाच्या वकिलांनी करणं आवश्यक आहे. घटनास्थळाला प्रत्यक्ष खटला चालू होण्यापूर्वी भेट देऊन तिथली परिस्थिती, त्यावेळेला असणाऱ्या परिस्थितीचं अवलोकन करणं हे आवश्यक आहे आणि मग आपल्याला त्याच्यातल्या त्रुटी निश्चितपणे शोधता येतात आणि या सगळ्या पोलिसांच्या हमखास बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये उल्लेख करायचे राहतात. पण त्या तुम्ही जर का पुढे आणल्यात बचावाचे वकील म्हणून तर निश्चितपणे त्या घटनास्थळाबद्दल पण काही संशय निर्माण होऊ शकतो आणि मग एखादा साक्षीदार अशी सांगत असेल की बाबा मी हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, पण त्या साक्षीदाराचं घर अशा ठिकाणी आहे की बाबा तिथून हा म्हणतो की बाबा मी घराच्या ओटीवर बसलो होतो आणि तिथून मी घटना पाहिली या गल्लीत घडलेली. तुम्ही प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की खरोखर त्या साक्षीदार क्लेम करतो त्या ठिकाणी उभं राहून तो ही घटना होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जर का म्हणजे तुम्ही रेकॉर्डवरती आणू शकलात तर निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होतो आणि तो साक्षीदार अविश्वासार्ह ठरू शकतो. त्यामुळे घटनास्थळाची पाहणी, घटनास्थळाच्या पंचनाम्याचा अभ्यास आपण अत्यंत बारकाईने करणं आवश्यक आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा पंचनामा केला जातो. अटकेच्या पंचनाम्याच्या बाबतीमध्ये आरोपीच्या अंगावर असणारे कपडे, त्याला काही रक्ताचे डाग असतात का, आहेत का, ते रक्त त्याचंच रक्त आहे की जखमी साक्षीदार किंवा मयत यांचं रक्त त्याच्या अंगावर आलेलं आहे. जर का मयताचं रक्त आरोपीच्या कपड्यांवरती सापडून आलं, ब्लड ग्रुप जर तो निष्पन्न झाला तर ती आरोपीच्या विरुद्ध जाणारी एक गोष्ट असते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा खुलासा किंवा आरोपीला बचावाच्या वकिलांना त्याचा खुलासा देणं आवश्यक असतं. तर अशा वेळेला आपण त्याचा खुलासा कशा पद्धतीने करायचा याचा अभ्यास आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर का जखमी आहे आरोपी पण त्याच्या कपड्यांवरती रक्त नाही, या गोष्टीचाही फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे आपण प्रत्यक्ष जेव्हा पंचा अभ्यास कराल तेव्हा आरोपीकडून पण माहिती घ्यायला पाहिजे की त्याला पूर्वीची काही जखम होती का, त्याला काही रक्ताळलेली जखम एखादी होती का, अटक झाली त्यावेळेची त्याची परिस्थिती काय होती, पोलिसांनी त्याच्यामध्ये काय नोंदी केलेल्या आहेत, ह्या गोष्टी सगळ्या बघणं अत्यंत आवश्यक आहे. आरोपीची मेडिकल केलेली असते, त्याचे कागदपत्र दर 48 तासाने आरोपीची पोलीस कस्टडीमध्ये मेडिकल करावी लागते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. तर ती करत असताना पहिल्यांदा जेव्हा त्याला अटक झाल्यानंतर मेडिकल केली त्यावेळेला त्याच्यावरती काही जखमा सापडलेल्या आहेत का, या सगळ्या गोष्टींमधून विसंगती शोधण्याचा प्रयत्न आपण करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पंचनामा तपासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो तो म्हणजे 27चा पंचनामा. परवा विलास नाईकांनी याबद्दल आपल्याला चर्चा थोडीशी केली. सरकारी वकील म्हणून गेले म्हणजे 21 वर्ष अधिक अजूनपर्यंत मी विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून काम अनेक खटल्यांमध्ये करतोय.
तर त्यावेळेला मला लक्षात जे येतं, पुरावा नोंदवताना नेहमी अशी गडबड होते की 27च्या पंचनाम्याचा पंच हा खरोखर जेन्युइन असतो, म्हणजे तो प्रत्यक्ष पोलिसांबरोबर गेलेला असतो. आरोपींनी हत्यार किंवा त्याचे कपडे, लपवलेल्या काहीतरी इन्क्रिमिनेटिंग वस्तू या काढून दिलेल्या असतात. परंतु 27च्या पंचनाम्याच्या बाबतीत आपण केवळ डिस्कव्हरी एवढं बघून चालत नाही, तर त्याच्या अगोदर आरोपीचं निवेदन हे फार महत्वाची गोष्ट आहे. 27चा पंचनामा तेव्हाच ग्राह्य धरला जाऊ शकतो जेव्हा आरोपीचं व्हॉलेंटरी स्टेटमेंट, आता परवाच्या चर्चेमध्ये हे पुढे आलेलं आहे की एक्सेप्शन कोणतं आहे, आरोपीचं कुठलंही पोलिसांपुढे दिलेलं स्टेटमेंट हे विधिग्राह्य ठरत नाही. एक्सेप्शन मोका टाळासारख्या किंवा या खटल्यांमध्ये जेव्हा त्याचं कन्फेशन विशिष्ट कार्यपद्धतीने नोंदवलेलं असतं तेव्हाच ते ऍडमिसिबल असतं. परंतु जनरल रूल हा आहे की आरोपीचं पोलिसांपुढे दिलेला कबुली जबाब हा काही पुरावा म्हणून कोर्टामध्ये विचारात घेतला जाऊ शकत नाही, तो विधिग्राह्य नाही. त्याने अगदी खुनाची कबुली दिली पोलिसांपुढे आणि लिहून त्याची खाली सही घेतली तरी सुद्धा ते स्टेटमेंट आरोपीचा पुरावा म्हणजे आरोपी विरुद्ध पुरावा म्हणून वापरता येत नाही. याला अपवाद आहे सेक्शन 27चा की त्याच्या नॉलेजमध्ये असणारी एखादी गोष्ट त्यांनी एक्सक्लुझिव्हली सांगितली पोलिसांना आणि त्याच्याबद्दल निवेदन दिलं. हा जो निवेदनाचा पहिला भाग आहे हा फार महत्वाचा आहे की आरोपीने एकतर ते व्हॉलेंटरीली दिलेलं पाहिजे आणि ते पंचांसमक्ष कॉरोबोरेशनसाठी किंवा पोलिसांसमोर त्यांनी हे सांगितलं आणि त्याच्यावर सही घेतली जाते, पंचांच्या सह्या घेतल्या जातात, तपास अधिकाऱ्यांची सही असते. इथे नेहमीच काय गडबड होते की पोलीस पंचांना बोलवतात. आता अलीकडच्या 2015 पासून सेशन खटल्यामध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त याच्यामध्ये शिक्षा आहे, त्याच्यामध्ये सरकारी पंचांना बोलवतात. हे पंचांना हे निवेदन काय आहे हा प्रकार किंवा ही भानगड काही माहिती नसते, ते काही कायद्यातले तज्ज्ञ नसतात. परंतु वकील म्हणून आपल्याला हे माहिती आहे की हे निवेदन जे आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे. पंच नेहमी पोलिसांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही नंतर घटनास्थळी किंवा आरोपीने सांगितल्याप्रमाणे गेलो, तिथून आरोपीने आम्हाला हे काढून दिलं, हत्यार काढून दिलं, ते जप्त केलं. पोलिसांबरोबर जाणाऱ्या पंचांना एवढंच माहिती असतं, त्यांना हे आधीची गोष्ट काही त्यांना त्याचं आकलन होत नाही की निवेदन काय प्रकार आहे. आणि मग पंच हमखास हीच चूक करतात. म्हणून मी नेहमी पोलिसांच्या वर्कशॉपमध्ये हे सांगतो की निवेदन जो काही प्रकार आहे हा पहिला त्या पंचांना समजावून सांगा आणि त्याच्या समक्ष तेच परत त्या आरोपींनी सांगणं अपेक्षित आहे आणि मग तुम्ही सह्या करून निघा. अन्यथा बऱ्याच वेळा काय होतं की फक्त आधीचा भाग पंच सांगत नाही आणि थेट आम्ही पंचनाम्याला गेलो, तिथे आरोपींनी हे काढून दिलं, असा हा अपूर्ण पुरावा 27च्या पंचनाम्याच्या बाबतीत कोर्टापुढे सरकारी वकिला म्हणजे सरकारी साक्षीदारांमार्फत येतो आणि त्याचा परिणाम हा होतो की मग 27चा पंचनामा साबित झालेला नाही हे आपण ठामपणे कोर्टाला सांगू शकतो. म्हणून आपल्याला बचाव पक्षाचे वकील म्हणून आरोपीचं निवेदन आणि त्यानंतर आरोपीने काढून दिलेली वस्तू, हत्यार, कपडे जे काय असेल त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल अशी कोणती तरी गोष्ट काढून देणं हे अपेक्षित आहे. आपल्याला या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून निवेदन म्हणजे काय आणि त्यानंतर पुढे डिस्कव्हरी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून उलट तपास करावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही निवेदन आरोपीने दिलं हे व्हॉलेंटरीली नाही, आरोपी त्यावेळेला दबावाखाली होता पोलिसांच्या, किंवा निवेदन जे काही लिहिलंय तथाकथित निवेदन जे काही पोलिसांनी रेकॉर्ड केलंय हे प्रत्यक्ष पंचांनी ऐकलेलं नाही किंवा त्यांनी पाहिलेलं नाही, ह्या गोष्टी जेव्हा कोर्टापुढे तुम्ही आणाल त्यावेळेला तुमचा 27चा पंचनामा हा कोर्टाला ग्राह्य धरता येणार नाही. आणि मग जर का डिस्कव्हरीचा पंचनामा साबित झाला नाही किंवा तुम्ही तो संशयास्पद असा त्याच्याबद्दलची परिस्थिती निर्माण केली तर आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा घेता येऊ शकतो. त्यामुळे ढोबळमानाने पंचनाम्याच्या बाबतीत घटनास्थळाचा पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, त्याच्यानंतर आरोपीच्या अटकेचा पंचनामा, कलम 27चा पंचनामा, याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा बारकाईने आपण अभ्यास करणं आवश्यक आहे जेणेकरून त्याचा बचाव पक्षाचे वकील म्हणून आपल्याला फायदा मिळू शकतो. आपल्याला कल्पना आहे की परिस्थितीजन्य थेट पुरावा असतो फौजदारी खटल्यामध्ये साक्षीदारांचा आणि परिस्थितीजन्य पुरावा असतो. परिस्थितीजन्य पुराव्याच्या बाबतीतलं जे सेटल प्रिन्सिपल आहे ते हे की त्या पुराव्याची संपूर्ण साखळी, चेन ऑफ सर्कमस्टान्सेस किंवा चेन ऑफ इव्हेंट्स ही कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि त्याच्या आधारे कोर्टाला असा निष्कर्ष काढता आला पाहिजे
की आरोपीनेच हा गुन्हा केलेला आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही हा गुन्हा केलेला नाही, असा निष्कर्ष, ठाम निष्कर्ष कोर्टाला काढता आला पाहिजे. आणि म्हणून परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये कुठली साखळी किंवा कुठला कच्चा दुवा आहे हा शोधून काढणं हे बचाव पक्षाचे वकील म्हणून आपलं काम आहे. आणि हमखास याबद्दल आपल्याला निश्चितपणे काहीतरी बचावाच्या दृष्टीने त्रुटी तपासाच्या मध्ये आढळून येतात, त्या शोधणं हे आपलं काम आहे. पुरावा हा नेहमी कॉरोबोरेशनच्या दृष्टीने महत्वाचा असतो. फौजदारी खटल्यामध्ये मी जसं म्हटलं की एक साक्षीदार सुद्धा केस साबित करू शकतो, परंतु काही वेळेला कॉरोबोरेशन, त्याला इतर गोष्टींचं कॉरोबोरेशन लागतं जेव्हा तो विश्वासार्ह ठरू शकतो. आणि म्हणून या गोष्टींची बारकाईने अभ्यास सगळ्या करून परिस्थितीजन्य पुरावा असो किंवा थेट पुरावा असो, डायरेक्ट एव्हिडन्स किंवा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, दोन्ही केसमध्ये बारकाईने सगळ्या तपासाच्या कागदपत्रांचा अभ्यास करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अजून एक तासभर पण मी बोलू शकतो कारण अजून बरेच विषय आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आता आपण प्रश्नांकडे वळूया असं मला वाटतं. मी अभियोग पक्षाचं काम करणं ही माझी एक पॅशन झालेली आहे. गेले प्रदीर्घ काळ, 32 वर्षातले मी 21 वर्षांहून अधिक काळ प्रॉसिक्युशनचं काम केल्यामुळे तरी पण मी तपासातल्या त्रुटी ज्या काही माझ्या निदर्शनास आल्या त्या आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वसाधारणपणे जेव्हा मी ह्याच्यामध्ये पोलीस ऑफिसरच्या वर्कशॉपमध्ये बोलतो तेव्हा ह्या त्रुटी होऊ नयेत म्हणून कशी काळजी घ्यावी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आज तुमच्या समोर जो विषय मला दिलेला आहे तो त्या त्रुटींचा बचाव पक्षाला कसा फायदा होऊ शकतो याचा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याचा आपण, मला असं वाटतं की माझं विवेचन आपल्याला योग्य त्या पद्धतीने लक्षात आलेलं आहे. तांत्रिक पुराव्याबद्दल सुद्धा बोलता येईल, परंतु आता वेळ कमी आहे त्यामुळे मी त्याच्यात न जाता प्रश्न आपले घेऊया. रोहित मानकवळे यांचा प्रश्न आहे की इज इट पॉसिबल टू गिव्ह इलेक्ट्रॉनिक प्रूफ व्हाईल ग्रँटिंग बेल अँड हाऊ. आता बेल हा आजचा आपला विषय नाहीये, त्यामुळे मला वाटतं हा विषयावरचं मी नंतरच्या ह्याच्यात आपण त्याचं करूया. मला कोण अन्य वकील कोण असतील तर हरकत नाही, त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारा. म्हणजे मी बोलू शकतो या विषयावर, आता बाकी प्रश्न राहतील. चार्जशीट मधील साक्षीदारांचे टिप्पण ॲडव्होकेट विधान पाटील यांचा प्रश्न आहे. चार्जशीट मधील साक्षीदारांचे टिप्पण आरोपीला मदत करणारे असल्यामुळे सरकारी वकील तपासत नाहीत, अशा टिपणाचा फायदा आरोपीचे वकील म्हणून कसा घेता येईल. तुम्ही जर का ते विधान म्हणजे विधान वकील नव्हे, ते साक्षीदाराचं विधान जे काय आहे आरोपीला मदत करणारं असेल तर तपास अधिकाऱ्यांना एकतर तुम्ही त्याला बचावाचा साक्षीदार म्हणून तपासू शकता, किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की तपास अधिकाऱ्यांना ची उलट तपासणी करताना तुम्ही विशिष्ट एका साक्षीदाराचं स्टेटमेंट घेतलं होतं आणि त्याच्या तपासामध्ये अशी गोष्ट तुमच्या निदर्शनास आली होती, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारून तुम्ही ते रेकॉर्डवरती आणू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता. ॲडव्होकेट वहाळकर यांचा प्रश्न आहे की एकाच केसमध्ये पंच आणि साक्षीदार ही एकच व्यक्ती असू शकते का. आता पंच आणि साक्षीदार ही एकच व्यक्ती नसावी असं काही कायदा नाही. प्रसंगोपात म्हणजे एखाद्या ठिकाणी एक साक्षीदार आहे पण पंच म्हणून दुसरी व्यक्ती उपलब्ध नसेल आणि पोलिसांनी त्याच व्यक्तीला पंच म्हणून घेतला असेल तर त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर आहे असं माझं स्वतःचं मत नाही. म्हणजे बेकायदेशीर ती काही गोष्ट ठरणार नाही. तुम्ही त्याच्या क्रेडिबिलिटी बद्दल प्रश्न तपास अधिकाऱ्यांना विचारू शकता किंवा त्या साक्षीदाराला विचारू शकता. आणि अन्य पंच उपलब्ध असताना तुम्ही ते का घेतले, आता हे जर तुम्ही ह्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर संबंधित सरकारी वकील याचा खुलासा साक्षीदाराकडून किंवा तपास अधिकाऱ्यांकडून घेतील, किंवा ही पंच व्यक्तीच तुम्ही साक्षीदार म्हणून का घेतली किंवा साक्षीदार असलेली व्यक्ती पंच म्हणून तुम्ही का घेतली ह्याचा खुलासा ते करतील. पण त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर आहे असं ठरू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे ॲडव्होकेट प्राची पाटील यांचा. घटनास्थळ पंचनाम्यासाठी तटस्थ पंच घेतले नसतील तर त्याचा आरोपीस कसा फायदा होऊ शकतो. कसं आहे की आता नवीन जे काही 2015 मध्ये होम डिपार्टमेंटच्या डायरेक्शन आल्या त्याच्याप्रमाणे पंच कुठल्याही खटल्यामध्ये पंच जे आहेत महत्वाच्या खटल्यामध्ये सेशन ट्रायबल आणि ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा महत्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी पंच घ्यावेत. याचं कारण काय की जर ती व्यक्ती होस्टाईल होऊ शकते पंच, किंवा
तो एखादा इंटरेस्टेड विटनेस म्हणून अभियोग पक्षाला मदत करू शकतो. पण हा काही हार्ड अँड फास्ट रूल किंवा नियम आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला साक्षीदाराची विश्वासार्हता तपासायला पाहिजे आणि जर का पंचनाम्यासाठी तटस्थ पंच घेतले नसतील, म्हणजे तुमचं म्हणणं की फिर्यादी पक्षाला मदत करणारेच ते पंच आहेत, तर मग ते इंटरेस्टेड आहेत याच्यावरती हे कसे इंटरेस्टेड आहेत अभियोग पक्षाच्या खटल्यामध्ये किंवा फिर्यादी पक्षाला मदत करण्यामध्ये, याबाबत आपण त्यांची उलट तपासणी केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. की अन्य इंडिपेंडंट विटनेस उपलब्ध असताना सुद्धा पोलिसांनी केवळ ह्यांनाच बोलवलं, याचं कारण की हे सरकारी साक्षीदारांची किंवा जे काही अभियोग पक्षाचे साक्षीदार आहेत यांना मदत करणारेच आहे किंवा त्या हेतूनेच ते पंच म्हणून राहिलेले आहेत. तसा तुम्ही त्यांची उलट तपासणी करून घटनास्थळ पंचनामा असो किंवा अन्य कुठलाही पंचनामा असो, त्यांची नॉर्मली आपण नातेसंबंध किंवा त्यांच्या इतर काही गोष्टी ह्या विश्वासार्हता त्यांचे रेकॉर्डवर आणण्यासाठी विचारत असतो प्रश्न. तशा पद्धतीने तुम्ही उलट तपास करून त्यांना मदत म्हणजे आपल्या आरोपीच्या खटल्याला मदत होऊ शकेल असा उलट तपास त्यांचा करू शकता. त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. ॲडव्होकेट रवी वैशंपायन यांचा प्रश्न आहे की पोलीस तपासातील त्रुटी दुरुस्त करता येतात का व त्यास न्यायालय परवानगी देऊ शकते का? आता अमेंडमेंटची तरतूद ही काही आपल्या चार्जशीट मध्ये नाही, परंतु त्रुटी दुरुस्त म्हणजे काय की पंचनाम्यातली वेळ चुकलेली आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्रुटी निदर्शनास आणल्यानंतर सरकारी वकिलांच्या लक्षात आल्यानंतर ते त्याचा खुलासा घेऊ शकतील. लेखी स्वरूपात या त्रुटी अशा काही आढळल्यात त्या दुरुस्त करता येण्याची तरतूद नाही, परंतु सरकारी वकील त्यांचा पुरावा नोंदवताना त्याच्याबद्दलचा खुलासा घेऊ शकतील. त्याच्यावर तुम्हाला उलट तपासणी त्या साक्षीदारांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची करता येऊ शकते. आता फक्त एकच आहे की काही वेळेला मोबाईल नंबर चुकलेले असतात, तर ह्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा थोडासा हे असं आहे की एखाद्या न्यायाधीशांना असं वाटतं की झालेली तांत्रिक चूक आहे ती दुरुस्त करावी. कारण जसं चार्जच्या बाबतीत आहे की चार्ज आपण फ्रेम केल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर जजमेंट पूर्वी चार्ज दुरुस्त करता येऊ शकतो आरोपीवर ठेवलेला, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करता येऊ शकते, ही कायद्यात तरतूद आहे. दोषारोप पत्रामध्ये झालेली चूक ही काही तांत्रिक स्वरूपाची असेल तर काही न्यायालय त्याला परवानगी देतात. उदाहरणार्थ तो मोबाईल फोन जप्त करतात, त्याचा लांब लचक जो काही 20 आकड्यांचा IMEI नंबर असतो त्याच्यामध्ये लिहिताना चूक होते, करन्सी नोट्स असतील त्याच्यातल्या नंबर्स मध्ये लिहिताना चूक होऊ शकते. अशा तांत्रिक स्वरूपाच्या चुका काही कोर्ट दुरुस्त करायला परवानगी देतात. काही कोर्ट असं म्हणतात की तुमचं जे काही दुरुस्तीचं हे आहे ते रेकॉर्डवरती ठेवा. मग ते रेकॉर्डवर ठेवलेल्या रिपोर्टच्या आधारे सरकारी वकिलांनी पुरावा नोंदवताना त्याबाबत आवश्यक ती काळजी त्यांना घेता येऊ शकते. आणखी काही प्रश्न आहे? ॲडव्होकेट नितेश वाळकरांचाच आणखी एक प्रश्न आहे. घटनास्थळ पंचनामा झाला परंतु नकाशा तयार केला नसेल तर त्याचा फायदा घेता येईल का? आता तुम्हाला एक लक्षात येईल की जे रेग्युलर फौजदारी कोर्टात काम करतात तर त्याच्यामध्ये घटनास्थळाबद्दलचा पंचनाम्याचा पण एक फॉर्मॅट त्यांनी ठरवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये नकाशा हँड स्केच काढणं अपेक्षित आहे. मोठ्या खटल्यांमध्ये विशेषतः फौजदारी खटल्या मोठे म्हणजे सेशन्स केसेसमध्ये पूर्वीपासून एक प्रघात आहे की घटनास्थळाच्या पंचनाम्याच्या आधारे रेव्हेन्यू सर्कल ऑफिसर किंवा मोजणी खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत एक नकाशा तयार करून घेतला जातो आणि तो जो नकाशा काढणारा सर्कल ऑफिसर असेल किंवा जी कोणी व्यक्ती असेल त्यांचा पुरावा आधी घेऊन मग बाकी साक्षीदारांची साक्ष सुरू करण्याची एक पद्धत होती. आता तशी पद्धत नाही. आता पोलीस हँड स्केच त्या फॉर्मॅटमध्येच तयार करतात किंवा स्वतः एक वेगळा त्याला शीट जोडतात. घटनास्थळाचा पंचनामा केला परंतु नकाशा तयार केला नाही तर याचा फायदा असा तुम्हाला घेता येऊ शकतो की तुम्ही स्वतः तिथे ज्या काही गोष्टी आहेत या नकाशा काढून रेकॉर्डवरती आणा किंवा त्याचे फोटोग्राफ्स तयार करून ते संबंधित साक्षीला दाखवून त्यातल्या विसंगती तुम्ही कोर्टापुढे आणू शकता आणि याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. पण केवळ नकाशा काढला नाही म्हणजे पंचनामा नासाबित झाला असं म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर ॲडव्होकेट स्मिता धुमाळ पाटील यांचा प्रश्न आहे, विच डॉक्युमेंट्स शुड बी ऍडमिटेड इन चार्जशीट अँड व्हेन, प्लीज गाईड. मला प्रश्न थोडासा संदिग्ध वाटतोय हा. विच डॉक्युमेंट शुड बी ऍडमिटेड इन चार्जशीट अँड व्हेन. डॉक्युमेंट्स ऍडमिट करणं हे बचाव पक्षाचं काम आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्या ऍडमिट करायचा कुठला नाही हा त्यांचा प्रश्न आहे.
आपल्या फौजदारी सेशन्स केसच्या जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये आपण 294 ची लिस्ट देतो, त्याच्यामध्ये चार्जशीट मधले कुठले कागद आपण ज्याच्यावर रिलाय होतो त्याची लिस्ट देतो आणि ते बचाव पक्षाच्या वकिलांना मान्य आहेत की नाही हे आधी ठरवलं जातं. आणि जर त्यांनी ते मान्य केले, इन्क्वेस्ट पंचनामा मान्य केला किंवा आणखी अरेस्ट ऑफ द अक्यूजचा पंचनामा मान्य केला, आरोपीच्या अटकेचा पंचनामा मान्य केला, आणखी एखादा फॉर्मल काहीतरी सीझरचा पंचनामा आहे तो मान्य केला, तर ते त्याच्यासाठी आपल्याला साक्षी पुरावा घेण्याची गरज नसते. ज्या डॉक्युमेंट्स ऍडमिट केलेत ती आपण एक नोटीस देतो 294 ची की यू आर कॉल्ड अपॉन टू ऍडमिट ऑर डिनाय द डॉक्युमेंट्स. तेव्हा त्यांनी ते ऍडमिट केले तर त्याच्याबद्दलचा पुरावा आपण घेण्याची गरज नाही. आणि कधी करायचं ते हे चार्जशीट दाखल झाल्यानंतर, जेव्हा आपली ट्रायल सुरू होण्याची स्टेज असते, चार्ज फ्रेम झाल्यानंतर आपण 294 चा हे देतो, लिस्ट देतो, तेव्हा त्या स्टेजला ते डिनाय करणं अथवा अपेक्षित आहे. सुहास कारोलकरांचा एक प्रश्न आहे की सर, आपण जसे म्हणाल की फिर्याद जितकी परिणामकारक असेल तितका तिचा फायदा अभियोग पक्षाला होतो, पण बहुतांश वेळेला फिर्यादी पोलीस ठाण्यात खबर देतो त्यावेळेस पोलीस अधिकारीही त्या खबरेचे शब्दांकन स्वतः करतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष घडलेली घटना ही तितकीच परिणामकारकपणे लिहिली जातेच असे नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी यांच्या या योग्य अयोग्य शब्दांकनचे फायदे तोटे कसे असतात याचा मी मगाशी एक उल्लेख केला की, किंवा एक जज साहेब आपल्या इथे सिनियर जज होते, ते नेहमी म्हणायचे की साक्षीदार जे सांगतो ते तसंच्या तसं लिहून घेणारा पोलीस अधिकारी अजून जन्माला आलेला नाही, हे ते विनोदाने नेहमी म्हणायचे. याचं कारण हेच, मी नेहमी जे म्हणतो आणि मी आतापर्यंतच्या माझ्या म्हणजे शेकडो मी लेक्चर्स दिलेत पोलीस वर्कशॉपमध्ये, प्रामुख्याने आपल्या म्हणजे रायगड पोलीस, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण 3 ठिकाणी जास्त मी लेक्चर्स दिलेली आहेत. मी नेहमी पोलीस अधिकाऱ्यांना ही विनंती करतो की साक्षीदाराचं स्टेटमेंट हे नॅचरली तो सांगतो त्या पद्धतीनेच घ्या, आणि ते बऱ्याच वेळा घेतलं जात नाही, हा अनुभव आहे. मुळातच म्हणजे जर का ते त्याच्या मुळाशी जाणारी असेल आणि स्टोरीज वेगळी तयार होत असेल तर त्याचा निश्चितपणे फायदा बचाव पक्षाला होणारच आहे. परंतु साक्षीदारांनी सांगितलंय, थोडाफार फरक शब्दांकनामध्ये असू शकतो. शेवटी फिर्याद केवळ फिर्याद वाचून काही कोर्ट निष्कर्ष काढत नाही, फिर्यादीला कॉरोबोरेशन तोंडी पुराव्याचं असतं. त्यामुळे साक्षीदाराला जे सांगायचंय ते त्यांनी सरकारी वकिलांमार्फत न्यायालयाला योग्य त्या पद्धतीने सांगितलं तर शेवटी सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स कोणता आहे, कोर्टासमोर शपथेवर आलेला पुरावा हा विधिग्राह्य पुरावा आहे किंवा तो महत्वाचा पुरावा आहे, आणि FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे त्याला कॉरोबोरेशन आहे. त्यामुळे महत्वाचं आहे की तोंडी पुराव्यामध्ये त्यांनी कसं कथन केलं आहे ही गोष्ट महत्वाची आहे. आणि फिर्याद जर त्याला कॉरोबोरेट करत असेल, थोडाफार फरक असू शकतो, अगदी काही असं अपेक्षा नाहीये, कारण अनेक सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये हे म्हटलेलं आहे की साक्षीदारांनी त्याच्या स्टेटमेंट प्रमाणे बोलणं घडाघडा, यामुळे उलट त्याच्या साक्षीबद्दल संशय निर्माण होऊ शकतो की हा म्हणजे जो पॅरेट लाईक स्टेटमेंट जर त्याने दिलं, पोपटासारखा तो बोलला त्या स्टेटमेंट प्रमाणे पाठ करून, तसं अपेक्षित नाहीये. फौजदारी खटल्यामध्ये त्यांनी जे बघितलं ते त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगणं कोर्टामध्ये हे अपेक्षित आहे. तेव्हा आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जसंच्या तसं त्यांनी बोलणं हेही अपेक्षित नाही, परंतु मूळ जी काही घटना आहे त्या घटनेला धक्का न लागता त्यांनी दिलेला पुरावा हा विश्वासार्ह ठरू शकतो. त्यामुळे त्याचा परिणाम, त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे. बचाव पक्षाचे वकील म्हणून घेणं हे तुमचं काम आहे, तो कसा घेता हे तुमच्या उलट तपासावर अवलंबून आहे. रवींद्र ओक यांचा प्रश्न आहे, पोलीस स्टेशन रिसीव्स अ फोन कॉल इन विच पर्सन कॉलिंग ओनली इन्फॉर्म्स दॅट ही विटनेस असॉल्ट बाय अननोन ग्रुप ऑफ पर्सन ओव्हर अ पर्सन अँड द पर्सन इज लाइंग इन इंजर्ड स्टेट at a particular place. Thereafter, police reached the spot, found an injured person, took him to hospital. During treatment, that person gives some account of assault. In this situation, whether the phone call will be treated as first information report or whether the account of assault as given by injured in hospital will be treated as FIR. अतिशय चांगला प्रश्न ओकसाहेबांनी विचारलेला आहे. मला अजून एक तास दिलात तर मी अजून वेगवेगळ्या अँगल मधून वेगवेगळ्या विषयावरती बोलायची माझी इच्छा आहे. टेलिफोनिक कॉल वरती मिळालेली क्रिप्टिक इन्फॉर्मेशन इज नॉट अँड फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, याच्यावरती वेगवेगळ्या न्यायालयांचं भाष्य आलेलं आहे. त्यामुळे ती क्रिप्टिक इन्फॉर्मेशन आहे. कधी कधी असं असतं की म्हणजे एक जजमेंट मी अनेक वेळा वापरलंय की म्हणजे, आणि विशेषतः आपले
सिनियर वकील दत्ता पाटील साहेब, आदरणीय कैलासवाई दत्ता पाटील साहेब जेव्हा उलट तपासणी करायचे तेव्हा स्टेशन डायरीतली एंट्री, फोन कॉलची एंट्री, ह्या गोष्टीवरती त्यांचा भर असायचा आणि त्यांचं म्हणणं असायचं की दिस इज द फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पण त्याला काउंटर करण्यासाठी मी एक अथॉरिटी नेहमी वापरत होतो की टेलिफोनिक क्रिप्टिक इन्फॉर्मेशन ऑन टेलिफोन इज नॉट अन FIR, असा एक मुद्दा आहे. त्यामुळे मला असं वाटतं ओक साहेब की पोलीस त्या जखमी साक्षीदाराकडून जे स्टेटमेंट रेकॉर्ड करतील त्याचा FIR म्हणून वापर करणं आवश्यक आहे. आणि ही जी स्टेशन डायरीची एंट्री आहे ही दुर्लक्ष करून चालणार नाही, किंवा टेलिफोनची एंट्री जी झाली असेल स्टेशन डायरीला तर कॉरोबोरेशनसाठी ती आवश्यक आहे की पोलिसांना फोन आला आणि ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यानंतर तपास सुरू झाला. म्हणजे FIR कोणती घ्यावी याच्याबद्दल नेहमीच वाद होतो, परंतु माझं स्वतःचं आता मत असं आहे की ही अशा स्वरूपाची क्रिप्टिक इन्फॉर्मेशन कॅनॉट बी ट्रीटेड ॲज FIR. साक्षीदार सरकारने नमूद केलं साक्षीदार व न तपासलेला साक्षीदार बचाव पक्षाने तपासल्यात आरोपीचा फायदा होईल अशी साक्ष दिल्यास सरकारी वकील त्या साक्षीदाराचा 161चा जबाब दाखवून कॉन्ट्राडिक्ट करू शकतात का? हा पण चांगला प्रश्न आहे. प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट खाली त्याचं स्टेटमेंट त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी वापरता येऊ शकेल असं माझं स्वतःचं मत आहे. जर का तुम्ही डिफेन्स विटनेस म्हणून त्याला तपासलात, सरकार पक्षाने त्याला ड्रॉप केलं. आता समजा 4 आय विटनेस आहेत, कोणते साक्षीदार तपासायचे आणि किती तपासायचे हा सरकारी वकिलांचा प्रिव्हिलेज किंवा त्यांचा तो हक्क आहे. ते त्यांनी ड्रॉप का केले याच्याबद्दल त्यांनी एक हे ठेवणं, पुरशीस ठेवणं आवश्यक आहे. जर त्यांना असं वाटलं की हा साक्षीदार हा मला सहकार्य करणार नाही किंवा अभियोग पक्षाला विसंगत साक्ष देणार आहे अशी माझी खात्री झाली, रेकॉर्डवरती एक पुरशीस ठेवायची, एक तर फिर्यादीची सही घेऊन किंवा फिर्यादी पक्षातल्या कुठल्या तरी साक्षीदाराची सही घेऊन की हा आपला बाजूने बोलणारा नाही, हा फितूर झालाय, हा आरोपींच्या बरोबर कोर्टात आलाय, अशा स्वरूपाची काही जी असेल आपली न तपासण्याची कारणं ती सरकारी वकिलांनी रेकॉर्डवर ठेवावीत असं माझं मत आहे. कारण त्याच्याबद्दल उद्या पुढे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की हा विटनेस तपासला का नाही. कारण समजा एखादा खटला सुटला आणि 4 आय विटनेस पैकी 2 आय विटनेस आपल्या अमित देशमुख सरकारी वकिलांनी तपासले आणि 2 ड्रॉप केले, तर मग उद्या केस सुटली त्या 2 साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरला नाही म्हणून, तर त्यांना एक्सप्लेनेशन विचारलं जाऊ शकतं की तुम्ही हे 2 साक्षीदार का ड्रॉप केले. तर सरकारी वकिलांनी ही काळजी पहिली घ्यायला पाहिजे, कारण मला जास्त सरकारी वकिलांची काळजी वाटते म्हणून, की त्यांनी आपला खुलासा तयार ठेवला पाहिजे आधीच. पहिली गोष्ट की साक्षीदार मी ड्रॉप का केले, तर हा साक्ष देणार नाही अशी त्याची माझी खात्री झाली म्हणून मी त्याला ड्रॉप केलाय. किंवा फिर्यादी पक्षातला कोणीतरी सांगायला पाहिजे की हा त्यांच्या बाजूचा आरोपीच्या बाजूने फितूर झालेला आहे, त्याला त्याची साक्ष घेतली तर तो आपल्या संपूर्ण केसवरती पाणी फिरवण्याची शक्यता आहे, असं काहीतरी खुलासा त्यांनी घ्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चवरकर प्रश्न हा तुमचा अतिशय चांगला आहे. तो त्याचं स्टेटमेंट हे प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून त्याला कॉन्ट्राडिक्ट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. आणखी प्रश्न आहे कोणता? रुपेश हा रुपेश पाटील यांचा प्रश्न आहे, सर जर ऍक्सिडेंट केसमध्ये एखाद्याची डेथ झाली असेल व त्यामध्ये कोणी आय विटनेस नसेल मात्र ड्रायव्हरला स्पॉटवर अरेस्ट झाली असेल तर फिर्यादीला त्याचा फायदा मिळू शकतो का? ऍक्सिडेंट केसचा विषय असा आहे की पहिली ऍक्सिडेंटची नोंद म्हणजे ऍक्सिडेंटची केस रजिस्टर होते, त्याच्यानंतर जे कोणी म्हणजे ड्रायव्हरच तो आहे आणि त्यांनीच सांगितलं, काही वेळेला असंही होऊ शकतं की तो स्वतःच फिर्याद देतो किंवा माहिती देतो. त्यामुळे ऍक्सिडेंट केसमध्ये आधी ऍक्सिडेंटचा रिपोर्ट होतो, त्याची एन्क्वायरी होते, मग त्याच्यामध्ये जे कोणी संबंधित वाहन चालक असतात त्यांना नोटीस दिली जाते मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे आणि मग पुरावा गोळा करण्याचं काम पोलीस तयार करतात. तर आय विटनेस कोणी नसेल पण तो स्पॉटवरती ड्रायव्हरच आहे, प्रत्यक्ष ऑफेंडिंग व्हेकलचा किंवा घटना ज्याच्या हातून घडलेली आहे तोच जर का स्पॉटवर सापडला तर ही अतिशय महत्वाची सर्कमस्टान्स आहे की त्याला हे म्हणजे मग हे बर्डन कदाचित आरोपीवर येऊ शकतं की बाबा तो ड्रायव्हिंग करत नव्हता, हा पुरावा त्याने, पण ही सर्कमस्टान्स महत्वाची आहे आणि त्याचा फायदा फिर्यादीला मिळू शकतो. आणखी काही प्रश्न आहेत? प्रश्न मला आपल्या सगळ्यांना जाता आता एवढंच सांगायचं आहे की म्हणजे आपला जसं पोलीस टिपणांचा आणि पोलीस चार्जशीटचा अभ्यास केस मग ती फौजदारी मॅजिस्ट्रेट कोर्टात चालणारी असो किंवा सेशन्स कोर्टात चालणारी असो, स्पेशल कोर्टात चालणारी असो, पोलिसांच्या कागदपत्रांचा अभ्यास, चार्जशीटचा अभ्यास आपण बारकाईने केला पाहिजे. आरोपीकडनं माहिती घेऊन त्याच्या आधारे आपण आपली हे शोधली पाहिजे. याच्या बरोबरच मला प्रामुख्याने आपलं हे सांगायचंय की आपल्याला
अलीकडे क्रिमिनल लॉ मध्ये बऱ्याच अमेंडमेंट्स आलेल्या आहेत. 2005 पासून CRPC, IPC, एव्हिडन्स ऍक्ट याच्यामध्ये वारंवार बऱ्याचशा हे झालेले आहेत, म्हणजे बदल झालेले आहेत अगदी गेल्या वर्षापर्यंत. हे सगळे आपण बारकाईने अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग त्याच्या आधारे आपल्याला तसंच केस लॉ वेगवेगळ्या विषयांवरचे त्याचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. आणि जसं मी सांगितलं की 3-in-1 बरोबर आपल्यासोबत क्रिमिनल मॅन्युअल पण नेहमी त्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी ज्या प्रोसिजरल आहेत परंतु ज्या CRPC मध्ये नाहीत, IPC मध्ये आपल्याला तर विषय नाही, पण प्रोसिजरल गोष्टी ज्या आहेत या बऱ्याचशा मॅन्युअल मध्ये मिळतात. त्यामुळे क्रिमिनल मॅन्युअलचा पण फौजदारी वकिलांनी आपल्या जवळ बाळगून त्याचा अभ्यास करायला पाहिजे, ज्याचा आधार तुम्हाला बचावासाठी घेता येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. आपण मला वाटतं मला उपलब्ध असलेल्या वेळामध्ये जे शक्य आहे तेवढं सांगण्याचा, आपल्यासोबत संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला. आपले सगळ्यांचे जे काही माझे व्ह्युअर्स आहेत, फेसबुकवरचे फ्रेंड्स आहेत, ज्यांनी हे पाहिलं असेल त्यांनी आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवल्या असतील. माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. काही चूक झाली असेल तर सिनियर वकिलांनी मला त्या निदर्शनात जरूर आणून द्याव्यात. आपण सर्वांनी मला ही संधी दिली याबद्दल अधिवक्ता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.